कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर आज एक भीषण अपघात घडला। पोशीर गावाजवळ भरधाव वेगानं जाणाऱ्या एका आलिशान कारचा ताबा सुटल्यानं ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली। मिळालेल्या माहितीनुसार ही कार नेरळहून कळंबच्या दिशेनं जात होती। प्रवासादरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। गाडी डाव्या बाजूवरून अचानक उजव्या बाजूला गेली आणि जोरात झाडाला धडकली। धडक इतकी जबरदस्त होती की गाडीच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। इंजिनचा भाग पूर्णपणे दबला गेला असून वाहनाचं मोठं नुकसान झालंय। मात्र सुदैवानं गाडीतील एअरबॅग्स वेळेवर उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। चालक आणि त्यांच्यासोबत असलेली महिला या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना तातडीनं कळंब येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। रस्त्याच्या मध्यभागी अडथळा ठरलेली गाडी स्थानिकांच्या मदतीनं बाजूला करण्यात आली। या घटनेमुळे काही काळ नेरळ कळंब मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षित वाहन चालवणे किती महत्त्वाचं आहे याचीच ही घटना पुन्हा एकदा जाणीव करून देते। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।